नमस्कार, मी शीतल बोलते. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे बटर पनीर. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागणार आहे. तर या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आपण ते बघूया. तर इथे मी पनीर घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर, टमाटर, मोठ्या साईजचा कांदा, लसूण, अद्रक, अमूलचं बटर घेतलेलं आहे, त्यानंतर लाल तिखट, हळद, गरम मसाला, पनीर मसाला, जिरे, मोहरी, मीठ आणि 10-12 काजू. आता आपण हे पनीर बाजूला ठेवूया. आपल्याला ना हे कांदा वगैरे कट करून घ्यायचा आहे. मी अद्रक कट करून घेतलेले आहे. त्यानंतर कांदा कट करायचा. कांदा आपल्याला बारीक कट करायचा नाही आहे. हा मोठ्या साईजमध्येच म्हणजे लांब आणि मोठ्या साईजमध्येच ठेवायचा, कारण की आपल्याला शिजवायचं आहे. त्यानंतर टमाटरसुद्धा आपल्याला मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता हे पातेल्यामध्ये मी टाकून घेते. हे बघा, या पातेल्यामध्ये आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे. आपल्याला याला ना 5 मिनिट पहिले शिजवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यासोबतच आपल्याला काजूसुद्धा यामध्येच टाकायचे आहेत. हे बघा, मी सर्व काजू टाकलेले आहेत. त्यानंतर पाणी टाकायचं आहे. हे बघा, पाणी टाकले. आता गॅस चालू करून आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. आता कोथिंबीरसुद्धा कट करून घ्यायची आहे. आपल्याला कोथिंबीर बारीक कट करून घेते. हे आपल्याला आताच लागणार आहे, नंतर लागणार आहे. आता पनीरमध्ये मसाले टाकून घ्यायचे. जास्त काही वापरायचं नाही आहे. मी बटरसुद्धा पहिले कट करून ठेवते, म्हणजे मग टाकताना सोपं जाते. हे बघा, मी हा पनीर मसाला घेतलेला आहे. तो नसते का बटर पनीर मसाला, तो वाला मसाला आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मीठ. जास्त काही टाकायचं नाही, फक्त पनीर मसाला, हळद आणि मीठ एवढंच टाकायचं. गॅसवर कढई ठेवते गरम करायला. आणि आता या गॅसमध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे. पहिले बटर सर्व लावून घेते, म्हणजे ना जेव्हा आपण पनीर टाकतो ते कढईला चिटकलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी पनीर पहिले सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला पनीर छान 2 ते 3 मिनिट आपल्याला छान मिक्स करायचं, परतवत राहायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता 3 मिनिट झालेले आहे. आता मी हे काढून घेते, एका प्लेटमध्ये काढून घेते. ही मंगाचीच प्लेट आहे, ज्याच्यात मी पनीर मिक्स केलं होतं, त्याच्यात मसाले टाकले होते. त्याच प्लेटमध्ये परत काढून घेते. आणि तिकडे बघा, आपलं जे आपण कांदा, लसूण, टमाटर जे टाकलं होतं ना शिजवायला, ते सुद्धा छान मऊसूत झालेलं आहे. मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. एकदम बारीक नाही झालं पाहिजे. आणि इकडे लगेच मी गॅसवर तेल टाकून घेतले गरम करायसाठी. आपल्याला लगेच फोडणी द्यायची आहे. आणि बघा, हे छान 5 मिनिट झालेले आहेत. आता गॅस बंद करून मी ते मिक्सरमध्ये काढते. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ना थोडा वेळ ते थंड होऊ द्या आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून फिरून घ्या. फक्त एवढंच की मिक्सरमध्ये फिरवताना ना आपल्याला पाणी लागत नाही, बिना पाण्याचंच फिरून घ्यायचं आहे. मी गॅसहून काढल्या लगेच मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि लगेच फिरून घेणार आहे. पण शक्यतो तुम्ही त्याला थोडं थंड होऊ द्या, त्याच्यानंतर मिक्सरमधून फिरून घ्या. हे बघा, छान मेल्ट झालेलं आहे. पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. आता मी हे काढून घेते. हे बघा, किती छान प्युरी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण काजू टाकल्यामुळं ना या भाजीला खरंच खूप छान चव येते. आणि इकडे बघा, आपण तेल ऑलरेडी टाकून ठेवलेलं होतं. तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं. त्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जी प्युरी तयार केलेली आहे ती प्युरी टाकायची आहे. हे बघा, आता याला ना 2 मिनिट आपल्याला असंच शिजवायचं आहे. मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित. आणि 2 मिनिट असंच परतवत आपल्याला हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता 2 मिनिट झालेले आहे. आता आपण यामध्ये सुखे मसाले ॲड करूया. मी इथे 2 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. चटणी थोडीशी जास्त वापरायची, भाजी खरंच खूप छान होते. त्यानंतर हळद घेतली अर्धा चम्मचला थोडं वर मी गरम मसाला आणि 2 चम्मच आपला बटर पनीर मसाला टाकलेला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ.
आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे मिक्सरमधून प्युरी काढली होती त्याच्यामध्ये थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हलवून घेतलेलं आहे पाणी हे. आता याला छान मिक्स करायचं आहे आणि एक उकळी फुटू द्यायची. त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये टाका. म्हणजे आपल्याला भाजी जेवढी बनवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाका. आणि ही भाजी ना एकदम पातळ नसते, ग्रेव्ही टाईप असते, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकू नका. आता या पाण्याला छान मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. हे बघा, आता याला छान एक उकळी फुटू द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला पनीर टाकायचं आहे यामध्ये. हे बघा, छान उकळी फुटलेली आहे. त्यानंतर आता पनीर टाकून घेते. हे मिक्स करून परत कोथिंबीर टाकायची आपल्याला. हे बघा, आता याला ना आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे. यामध्ये मी वरून बटर टाकलेलं आहे. याला छान मिक्स करून घेते आणि पनीर टाकल्याच्यानंतर फक्त 2च मिनिट भाजी शिजू द्यायची. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, किती छान भाजीला ग्रेव्ही आलेली आहे आणि पनीरची भाजी ही ग्रेव्हीची छान लागते. पनीरच्या भाजीला रस्सा चांगला लागत नाही. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.